आताच आपण पाहिलं की लाडक्या बहिणींसाठी आता जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे आणि 3,500 कोटींचा जो चेक आहे त्याच्यावरती सुद्धा सही झालेली आहे। अदिती तटकरे मॅडम यांनी भरपूर लाडक्या बहिणींचे जे प्रश्न होते जे प्रश्नांचे उत्तर स्वतः आता इथं दिलेले आहेत। बघा भरपूर लाडक्या बहिणींचे आज पैसे वाटप होणार आहेत। काही महत्त्वाच्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला इथं सांगणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची जी काही यादी आहे ती यादी तुम्हाला मी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार आहे, कारण 3,500 कोटींचा चेकवरती सही करूनच लाडकी बहीण योजनावरती जे काही आहे ते पैसे आता खात्यात यायला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती किंवा त्यांच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। परंतु काही महत्त्वाची कामं तुम्हाला करायची आहेत। जर तुम्हाला हे वाटप जर पुढे असंच ठेवायचं असेल तर जसं आता आपल्याला अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की काही महत्त्वाचे जे अपडेट्स आहेत ते अपडेट्स आपण घेऊयात। काही त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला एकदम महत्त्वाचं सांगतो, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे तो वारंवार सांगितलं आहे की आता लाडक्या बहिणींना 2100 मिळणार का 1500, याच्यावरती सगळ्यात मोठा प्रश्न होता। तो आता 15 मिनिटापूर्वी जो निर्णय झाला त्याच्यामध्ये हे ठरलेलं आहे की फेब्रुवारीचा हप्ता तरी आता लाडक्या बहिणींना 1,500 रुपये एवढाच द्यायचा आहे। मार्च नंतर आपण ते जे काही हप्ते आहेत ते 2100 रुपये करणार आहोत। तर व्हिडिओ हा संपूर्ण पहा, कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि एक आनंदाची अजून एक खबर ती म्हणजे लाडक्या बहिणींना होळीसाठी त्यांची गोडी वाढणार आहे आणि बहिणींना साडी वाटप होणार आहे। सोबत आनंदाचा शिधासुद्धा हे लाडक्या बहिणींना वाटप हे होणार आहे। तर सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लगेच पाठवा असे शिंदेंचे सुद्धा आदेश आलेले आहेत। तर काही लाडक्या बहिणींना बघा 12,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। 12,000 रुपये कशाचे आहेत, तर ज्या लाडक्या बहिणींना एकही अजून हप्ता आलेला नाही त्यांना 12,000 रुपये मिळतील। ज्या लाडक्या बहिणींचे मागचे हप्ते राहिले असतील ते हप्ते त्यांना या हप्त्यासोबतच मिळणार आहेत। सोबत त्यांची जी होळी आहे त्या होळीला एक साडीसुद्धा त्यांना लाडक्या बहिणींना मिळणार आहे। पण ते कोणाला मिळणार आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये बघूया। बघा सगळे जर आपण बघितले तर नियम तुम्हाला मी एकदा व्यवस्थित सांगतोय, ज्याच्यामध्ये अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे। परंतु त्याच्या आधी मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की कोणते ते असे जिल्हे आहेत, कोणते ते आजचे 15 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे। ते जिल्ह्याची यादी आपल्याकडे आता आलेली आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगणार आहे, व्हिडिओ फक्त पूर्ण पाहायचा आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी काही अदिती तटकरे मॅडमची महत्त्वाची आपण बातमी आता पाहिलीच आहे। जे काही नवीन नियम आहे ते तुम्हाला सांगतोय आता। पहिलं म्हणजे दरवर्षी तुमची KYC केली जाणार आहे। दरवर्षी ठरवलं जाणार आहे की तुमचं जे आता उत्पन्न आहे ते पाहिलं जाणार आहे, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स सगळे कागदपत्र चेक केले जाणार आहेत। याची सुरुवात फेब्रुवारीमधूनच ह्या महिन्यापासूनच ह्या हप्त्यापासूनच सुरू झालेली आहे। तर तुमची अजून तपासणी झाली नसेल तर तपासणी होईल, लक्षात घ्या। तपासणी बॅकएंडला सुरू आहे। तुम्ही म्हणाल तर कसं, तर तुमचा RTO कडून डेटा घेतला जात आहे, तुमचा बँक आणि तुमचं जे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे त्याच्यावरून सगळं समजलं जातं की तुमचं उत्पन्न किती आहे, तुम्ही टॅक्स भरता का, इन्कम टॅक्सवाल्याकडून तुमचा टॅक्स बघितलं जातं की तुम्ही टॅक्स भरता का दरवर्षी। तर ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी हे पडद्याच्या मागे बॅकएंडलाच सुरू आहे। तर ज्या लाडक्या बहिणींना आता तुम्हाला समजलं असेल की ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा ज्यांच्याकडे आता 4 चाकी नवीन घेतली आहे, ज्यांचं आता नवीन नोकरी लागली आहे, तर अशा महिलांना पैसे काही येणार नाहीत। परंतु काही महत्त्वाचे तुम्हाला कामं करायचे आहेत तुमच्या बँकेत जाऊन सुद्धा मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे। आता मग कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे, तर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्या मोबाईलवरती काही अशा प्रकारचे जे मेसेज आहेत ते येणार आहेत। त्या म्हणजे ज्या लाडक्या बहिणी सर्व तिथं नियमांमध्ये बसत आहेत। नियम म्हणजे काय, तर तुमचं सगळं व्यवस्थित आहे, कुठलाही तुम्ही नियमाबाह्य नाही आहे किंवा एका तुम्ही याच्या योजनेपेक्षा दुसऱ्या योजनेचा लाभ हा घेत नाही आहे, तर अशा सगळ्या बहिणींना आज पैसे येणार आहेत। आणि आजपासून पुढे हे 8 दिवस कंटिन्युअस हे वाटप सुरू राहणार आहे। का, कारण तुम्ही जर आज बघितलं तर आज 21 तारीख आहे आणि 8 दिवस सलग, फेब्रुवारी हा 28 महिन्याचा असल्यामुळं हे 8 दिवस कंटिन्युअस वाटप सुरू राहणार आणि काही क्षणातच तुमच्या मोबाईलवरती मेसेज हा येऊ शकतो। तर सगळ्यात महत्त्वाचं 2 ते 3 कामं तुम्हाला करायचे आहेत। पहिलं म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं हे करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे। त्यासोबतच तुम्हाला जर आपण बघितलं तर तुमचं रेशन कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड अपडेट नाही अशा लाडक्या बहिणींना इथं हप्ता मिळण्यास थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो। तर रेशन कार्ड हे पहिलं तर अपडेट करून घ्या। रेशन कार्ड झाल्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेत सबमिट करा। जे नवीन तुम्ही आता अपडेट केलं आहे ते तुमचं पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यात जाऊन अपडेट करा, परंतु ते अपडेट करा। जर अपडेट नाही केलं तर मात्र तुम्हाला तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही म्हणाल की आता हे रेशन कार्ड अपडेट कसं करायचं, बघा रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला रेशन दुकानात जाऊन तुमचं जे काही कुटुंब आहे ते सगळे सदस्य घेऊन तुम्हाला जायचं आहे। ते स्वतः तुमचं KYC करून घेतील। कसं, तर तुमच्या अंगठ्याचे ठसे, तुमच्या डोळ्याचे स्कॅन हे सगळे ते करून घेतील। त्यानंतर सगळं डेटा रेशन कार्डला गेल्यानंतर तिथं चौकशीमध्ये तुमचं नाव आहे का नाही, ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डमध्ये नाव आहे की नाही
हे सुद्धा चेक केलं जात आहे। तुम्ही असं समजू नका की सरकारला कसं कळतं, सरकारला आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे। तुमचं रेशनवरती नाव आहे का नाही, तुमचं उत्पन्न किती आहे, तुमचं आधार कार्ड कोणतं आहे, तुमचं गॅस कोणतं आहे, हे सगळं त्यांना कळतं। तर बघा आता आपण बघूयात की कोणत्या त्या बँक आहे ज्याच्यामध्ये पैसे पडणार आहेत। SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बरोदा, कोटक अशा महत्त्वाच्या बँकेत हे पैसे पडणार आहेत। सोबत आता जिल्हे बघूया जिथं आपल्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे, सोबतच आपल्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहेत। ते कोणते जिल्हे, तर सोलापूर, लातूर, पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, यवतमाळ, तिकडे जर आपण बघितले तर धुळे, जालना अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे। काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि तुम्हाला काही पण असू द्या ते तुम्ही इथं कमेंट्सद्वारे कळवू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत